धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी ही पाहायला मिळाली। सरकारने सोनं आणि चांदी यांच्या आयात शुल्क वाढवल्यानंतर मौल्यवान धातूच्या किमती या वाढल्या आहेत आणि त्याचा फायदा हिंदुस्तान झिंक आणि वेदांता यासारख्या कंपन्यांना झाला आहे। एका टप्प्यावर सेन्सेक्सने दिवसातील निच्चांकी पातळीपासून तब्बल 900 अंकाची उसळी घेतली आणि पुन्हा एकदा 75,000चा टप्पा पार केला। निफ्टी 50 देखील 23,500च्या वर पोहोचला। काही कंपन्यांच्या तिमाही निकालांचा देखील बाजारावर मोठा परिणाम पाहायला मिळाला। बर्जर पेंटच्या नफ्यात वाढ झाल्याचं कंपनीचा शेअर्स 9%हून अधिक वधारला। यासोबत MTR टेक्नॉलॉजीज, वोडाफोन आयडिया, HCL या कंपन्यांचे शेअर्समध्ये देखील तेजी दिसून आली। तर दुसऱ्या बाजूला टाटा पॉवर्स, पाइन लॅब्स आणि काही IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली। विश्लेषकांच्या मते बाजारात पुढील काही दिवस मोठ्या प्रमाणात चढ उतार राहू शकतात, कारण जागतिक परिस्थिती अजूनही स्थिर नाही। जर मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला, तेलाचे दर नियंत्रणात आले आणि परदेशी गुंतवणूक पुन्हा वाढली तर बाजार स्थिर होऊ शकतो। मात्र परिस्थिती आणखी बिघडली तर महागाई, व्याजदर, रुपयाची घसरण आणि आर्थिक मंदीचा धोका हा वाढू शकतो।